नमस्कार. आज एक विशिष्ट कारणासाठी मी आपल्या समोर आलोय. खरं तर स्थायी समिती सभापती यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक झाली आणि त्यामध्ये एक वृक्षतोडीच्या संदर्भामध्ये गंभीरपूर्वक अशी चर्चा देखील झाली. काय झालंय, आम्ही 3.5-4 महिन्यापूर्वी या कोल्हापूर महानगरपालिकेच्या हद्दीमधील झाडं तोडण्यासाठी जे फांद्या आहेत ते मारण्यासाठी आपण कॉन्ट्रॅक्टर नेमलेले आहेत. त्या कॉन्ट्रॅक्टरांना समान काम वाटप करून दिलेलं आहे. त्यांच्याकडून अपेक्षित आहे की आम्हाला 6 कर्मचारी पाहिजे. त्यांनी यंत्रसामुग्रीसह पूर्ण तयारीसह त्या ठिकाणी यायचं आहे. ह्या सगळ्या गोष्टीचा करार झालेला आहे. असं असताना 1 तारखेला ताराबाई पार्काच्या त्या पलश हॉटेलच्या त्या लाईनमध्ये एक झाड गुलमोहराचं पडलं, ज्याच्यामध्ये 4 गाड्या या 4 व्हीलर नुकसान झालं. एक व्यक्ती गंभीर जखमी झाले आणि त्या गुलमोहरच्या झाडाला संबंधित कॉन्ट्रॅक्टरला बोलवल्यानंतर त्या कॉन्ट्रॅक्टर जो त्या भागासाठी आहे तो आला एकच माणूस आणि त्याच्याकडे काही यंत्रणा नव्हती. पाऊस पडत होता. शेवटी अग्निशमनला पाचारण केलं. दोन कॉन्ट्रॅक्टर बाण नावाचा आहे त्याच्या माणसांना बोलवून ते झाड तोडलं. झाड तोडून तिथे ठेवलं. आमच्या अग्रीमेंट प्रमाणे हे तोडलेलं झाड म्हणजे लाकूड हे स्मशानभूमीला जायला पाहिजे. आपली कोल्हापूर महानगरपालिकेची दहन करायची प्रक्रिया या भारत देशात कुठं नाही. आपण मोफत दहन प्रक्रिया करतो. म्हणजे हा लाकूड एक पवित्र कामासाठी जाणारा लाकूड आहे. परंतु तसं न होता कॉन्ट्रॅक्टरच्या संगणमतानं किंवा कोण चोर आहेत त्याच्या संदर्भामध्ये मी त्यांना मला हे लाकूड आमच्या अधिकृत काट्यावर वजन काट्यावर न जाता उसगावकडे जाताना दिसल्यानंतर मी त्याचा पाठलाग केला आणि त्या ठिकाणी मला आढळून आलं की हे कुणीतरी खाजगी हे लाकूड चोरून म्हणजे कॉन्ट्रॅक्टर आहे का कोण आहे हे चोरून नेलंय. म्हणून मी त्या ठिकाणी गेलो. आमच्या अधिकारी व्याघ्रंब्यांना बोलवलं, त्यांना समजावून सांगितलं आणि त्याप्रमाणे काल त्यांनी या ठिकाणी गुन्हा दाखल केलाय. परंतु गुन्हा दाखल करत असताना मी त्यांना बोलवलं, मी त्यांना सांगितलं असताना देखील कॉन्ट्रॅक्टरला प्रोटेक्ट करण्याचा निर्मल कन्स्ट्रक्शन नावाचा एक कोणीतरी मुंबईचा कॉन्ट्रॅक्टर आहे जे लोकल कोणतर चालवते त्याला प्रोटेक्ट करायसाठी त्यानं याच्यामध्ये कोणतरी कॉन्ट्रॅक्टरनं मला कळवलं. मग मी आलो आणि मग मी त्या लाकूड अजून शोधून सापडून आलेलं नाही असं कालच्या जबाबात सांगितले. काल तारीख 7. आज मी एवढंच तुम्हाला सांगतो की ह्या माझ्याकडे व्हिडिओ आहे माझ्या मोबाईलमध्ये की ते 5 तारखेला माझ्या व्हिडिओ प्रमाणे 5 तारखेला एक म्हणा हे बघा 5 तारखेला त्याला जागेवर मी घेऊन गेलोय. जागेवर जाऊन व्याघ्रंब्याला हे लाकूड सापडून दिलंय. खरं कालच्या तक्रारीत तो म्हणते की अजून मला लाकूड सापडून आलेलं नाही. म्हणजे महानगरपालिकाच नव्हे तर पोलीस खात्याचं सुद्धा फसवणूक झाल्याचा निदर्शनास आलंय. त्याचबरोबर आज त्या ठिकाणी सभागृहामध्ये प्रश्नांचं उत्तर देत असताना त्यानं सांगितलं की मी साहेब पुरवणी जबाब तयार केलाय. ज्याच्यामध्ये तो उलटच सांगतोय की त्या कॉन्ट्रॅक्टरनं नेणं बंधनकारक होतं, खरं त्यानं नेलं नाही. मला कुणीतरी अनोळखी माणसानं फोन केला आणि मी ते जाऊन तिकडं म्हणजे इथं सांगतोय कॉन्ट्रॅक्टरनं कळवला, इथं सांगतोय अनोळखी. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की पैसे कशात खायचे तंत्र सोडलेले लोक या महापालिकेत आल्यात असं निदर्शनात आलं.